महापालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा दणदणीत विजय झालेला आहे आणि ज्यांच्या नेतृत्वामध्ये ही निवडणूक लढवली गेली ते मंत्री मुरलीधर मोहोळ आपल्यासोबत आहेत। भाऊ, राष्ट्रवादी विरुद्ध भारतीय जनता पक्ष अशी थेट लढत होती, मोठा विजय मिळालेला आहे, पहिली प्रतिक्रिया। पुणेकरांना धन्यवाद देईन की पुणेकरांनी पुन्हा एकदा माननीय मोदीजींच्या नेतृत्वावरती देवेंजींच्या नेतृत्वावरती विश्वास व्यक्त केला आणि आम्हाला परत एकदा काम करायची संधी दिली। त्यामुळे पुणेकरांना धन्यवाद देईन आणि हा विजय किंवा हे जे पाहतोय हे नम्रपणे स्वीकारत जबाबदारीची जाणीव आम्हाला आहे की प्रत्येक पुणेकर जेव्हा वोट करायला जातो, मतदान करायला जातो, तेव्हा तो काहीतरी अपेक्षा व्यक्त करतो, त्याच्याकडे काहीतरी त्याचं म्हणणं असतं। आम्हाला वाटतं लोकप्रतिनिधी म्हणून जेव्हा आम्ही महापालिका म्हणून आता जिंकतोय, सत्तेत येणार आहोत, तर महापालिकेच्या माध्यमातून पुणेकर जनतेने ज्या आमच्याकडे अपेक्षा व्यक्त केल्या त्या पूर्ण करण्याची जबाबदारी म्हणून मी या विजयाकडे पाहतो। अण्णा, जवळपास 110 पेक्षा जास्त जागांवरती भारतीय जनता पक्ष आघाडीवरती आहे। ज्यांच्या विरोधात ही निवडणूक होती ते जेमतेम 10 जागेच्या मध्येच गुंडाळलेले पाहायला मिळतात। पुणेकरांना सकारात्मक राजकारण आवडतं किंवा ते स्वीकारतात। पुणेकरांना विकासाचं राजकारण आवडतं, पुणेकरांना शहराच्या प्रगतीचं राजकारण किंवा त्याचा विचार आवडतो। आम्ही काम जे केलं ते पुणेकरांसमोर ठेवलं। मोदीजींच्या सरकारमध्ये गेल्या 11 वर्षात जे पुण्यासाठी झालं ते मी सातत्यानं सांगत होतो की आम्ही मेट्रो आणली, नदीचे प्रकल्प आणले, एनएचआयच्या माध्यमातून पुण्यात मोठे प्रकल्प उभे राहिले, मेडिकल कॉलेज आलं, जायकासारखा प्रकल्प आला, हे खूप सांगत होतो। देवेंजींच्या नेतृत्वामध्ये राज्यात अनेक प्रकल्प आले, महापालिका म्हणून समान पाणी पुरवठा योजना असेल, बसेसची संख्या वाढवण्याचा विषय असेल, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असेल, असे खूप विषय आम्ही जे काय केलं ते सांगितलं आणि पुढच्या 50 वर्षाचा आम्ही विचार करून या पुण्याच्या भविष्यासाठी एक संकल्पपत्र आम्ही जे जारी केलं ते प्रत्येक पुणेकरांमध्ये दिलं। म्हणजे काय झालं, आम्ही काय केलं हे सांगितलं आणि काय करणार आहोत हे समोर ठेवलं। आम्ही सकारात्मक विचार केला, पण समोरच्यांनी पूर्णपणे नकारात्मक जे राजकारण केलं त्याला पुणेकरांनी मला असं वाटतं धडा शिकवलाय, त्यांना घरी पाठवलंय। ना, त्रिमूर्तीमुळे पुण्याचा विकास खुंटलेला आहे। 2017 नंतर मोठा भ्रष्टाचार झाला असा आरोप तुमच्यावरती थेटपणे केला होता। मला असं वाटतं मग तर हा निकालही आला नसता। 2017ला या मंडळींना पुणेकरांनी घरी पाठवलं। त्यावेळेला काय स्थिती होती, 25-30 वर्ष तुम्हीच पुण्यावरती राज्य केलं, गल्लीपासून दिल्लीत तुम्हीच होतात, पण झालं काय, पुण्याचा सगळा बट्ट्याबोळ तुम्ही करून टाकलात। पुण्याच्या वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला, घनकचऱ्याचा प्रश्न निर्माण झाला, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोलमडली। काय केलं तुम्ही? काहीच केलं नाही। यांच्या काळात यांनी केलेली कामं म्हणजे यांनी बांधलेले पूल आता तोडले, हे बघा, बीआरटी गुंडाळावी लागली, कचऱ्याचा प्रश्न, 35 लाख मेट्रिक टन कचरा यांनी साठवून ठेवला यांच्या कार्यकाळात। तो आज आम्ही बायोमायनिंग करून मागच्या काळात 20 लाख मेट्रिक टन आम्ही काढला, बायोमायनिंग लँडफिल तयार केली। मला असं वाटतं की आम्ही काम केले 5 वर्षात आणि मला भ्रष्टाचाराच्या बद्दल त्यांनी बोलावं म्हणजे एकतर मला वाटतं हा विनोद आहे मोठा, कारण हे सत्तेत होते तेव्हा यांच्या सत्तेमध्ये शिक्षण मंडळाचा अध्यक्ष आणि यांचे सदस्य जेलमध्ये भ्रष्टाचाराच्या कारणाखाली जेलमध्ये होते। लोकांना खोटं नॅरेटिव्ह अजिबात लोकांनी स्वीकारलं नाही। खोटा प्रचार आणि निगेटिव्ह मुद्दे घेऊन हे लोकांकडे गेले, लोकांनी ह्यांना हुसकावून लावलंय आणि पुन्हा एकदा लोकांनी विकासाला मत दिले आणि पुण्याच्या भविष्याला मत दिले। अण्णा, भाजपाचा कार्यकर्ता, नगरसेवक, त्यानंतर खासदार, केंद्रीय मंत्री आणि आता पुण्याचे नेते होत आहेत। तुमच्या नेतृत्वामध्ये मोठी निवडणूक लढवली गेली, त्यामध्ये विजयी सुद्धा झालेला आहेत। या प्रवासाकडे कसं बघताय, काय प्रतिक्रिया? मी एक संघटनेतला कार्यकर्ता आहे, मी 30 वर्ष संघटनेत काम केलं, त्यामुळे मी सामूहिक नेतृत्व मानणारा कार्यकर्ता आहे। माझं नेतृत्व किंवा माझा विजय असं मी म्हणत नाही, मला माझ्या भारतीय जनता पार्टीचा विजय। मी सामूहिक नेतृत्व मानतो। नेता एकच आहे आमचा, देवेंद्र फडणवीस, त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढली। त्यामुळे चंद्रकांत दादा असेल, मी असेल, आमच्या शहरातले अन्य नेते असतील, यांच्या सामूहिक नेतृत्वामध्ये आणि एकत्रितपणे आम्ही निवडणूक लढली। माझी ती भावना कधीच नव्हती, नाही कधीच नसणार आहे। मी एक कार्यकर्ता आहे, या भावनेतच मी काम करतो। पुणेकरांनी जे आम्हाला आज समर्थन दिले, मला असं वाटतं की आमच्यावरती विश्वास व्यक्त केलाय, आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे। आम्हाला आता उलट आमची जबाबदारी वाढली, हा विचार आम्ही करतोय। अण्णा, संपूर्ण राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाला मोठं यश मिळतं आहे। देवेंद्र फडणवीस यांच्याशी काही बोलणं झालेलं आहे का? आत्ताच काही वेळापूर्वी मान्य देवेंजींचा फोन आला होता, त्यांनी अभिनंदन केलं कार्यकर्त्यांचं। पुणेकरांनाही धन्यवाद त्यांनी दिलेत की पुणेकरांनी पुन्हा एकदा भारतीय जनतेवरती विश्वास व्यक्त केलाय। आम्ही उलट साहेबांना धन्यवाद दिले, त्यांचं अभिनंदन केलं, कारण त्यांच्या नेतृत्वात शेवटी आम्हाला जी ऊर्जा मिळते, जे प्रोत्साहन मिळते, ते पुण्याचं भविष्य ज्या दृष्टीनं पाहतात, ज्या पद्धतीनं पाहतात, हे पुणेकरांना आवडलं। अण्णा, भारतीय जनता पक्षाला पुणे महापालिकेत बहुमत मिळतंय, महापौर कोण असणार? महापौर आता बघूया, कारण मुळात आरक्षण हा पहिला विषय आहे। ओबीसी होतंय, एससी होतंय की खुला होतंय, त्याच्यामध्ये अनेक आरक्षण आहेत, महिला आहे, पुरुष, खुला, ओबीसी, एससी, याच्यामध्ये आता जे आरक्षण पडेल त्यानंतर त्याच्यावरती विचार होईल। अर्थात हे होते केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ।
यांनी जर पाहिलं तर यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पक्षाचा पुणे महापालिकेमध्ये मोठा विजय झाल्याचं पाहायला मिळतंय. व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी साळुंकेसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.